शरद पवारांच्या 50 वर्षांच्या राजकारणात पवारांना सगळ्यात जड जाणारी कोणती गोष्ट ठरू शकते तर ते आहे पुतण्याचं बंड. कारण हा पुतण्या काकांच्याच तालमीत तयार झालाय. काकांचे छक्के पंजे तर त्यांना माहित आहेतच, पण योग्य वेळी योग्य डाव मारण्याची कला अजित पवारांनी शरद पवारांच्याच तालमीत शिकली. आज झालेल्या अजित पवारांच्या भाषणामुळे तर शरद पवारांना अजित पवारांचं हे बंड जड जाणार असंच बोललं जातंय. कारण अजित पवार एकदम निवडक चाली खेळतायत. नेमकं काय करतायत अजित पवार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. अजित पवारांनी पहिली खेळी खेळलीये ती पवारांची सहानुभूती खोडून काढण्याची. बंड झालं तर शरद पवार लोकांमध्ये जाणार, शेतकऱ्यांना भेटणार, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाणार याची चांगलीच जाणीव अजित पवारांना होती. शरद पवार देखील लोकांच्यात जाऊन सहानुभूती मिळवताना दिसतात. अशा वेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा डाव टाकलाय. भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांनी कसं वसंतदादांचं सरकार पाडलं, त्यानंतर कसे काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा काढत काँग्रेसशी फारकत घेतली आणि परत कसे त्याच काँग्रेसमध्ये गेले हा इतिहास सांगितला. पण हे सांगत असताना देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून तब्बल 4 वेळा राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केल्याचं देखील सांगितलं. 2014, 2017, 2019 आणि 2022 मध्ये शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यासाठी बोलणी केली होती असं अजित पवारांनी सांगितलं. 2017 साली शिवसेना जातीयवादी आहे असं म्हणत भाजपसोबत जाण्यास शरद पवारांनी नकार दिला, तर त्याच शिवसेनेसोबत 2019 साली युती केली असं सांगत अजित पवारांनी शरद पवारांच्या एकूणच विश्वासार्हतेला तडा देण्याचं काम केलं. अजित पवारांच्या या कृतीमुळे आता उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस समोर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होईल. शरद पवार आज मोदी विरोधाचा नारा घेऊन लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मागे सहानुभूती गोळा करण्यासाठी पवारांची प्रमुख मदार असेल ती मोदी विरोधाची, आणि अशा वेळी शरद पवारांकडे वैचारिक बांधिलकी नाही हेच परसेप्शन अजित पवारांनी रेटलंय. अजित पवारांनी दुसरी खेळी केलीये ती विक्टिम कार्ड खेळण्याची. अन्याय झाला ही भाषा अधोरेखित करताना 99 साली फक्त 7 जिल्ह्यांचं खातं असणारं कृष्णा खोरे देण्यात आलं असं अजित पवारांनी सांगितलं. इतक्यावरच न थांबवता 2004 साली पक्षाला संधी असूनही मुख्यमंत्री पद घेतलं नाही त्यावर देखील भाष्य केलं. ते सांगत असतानाच पहाटेच्या शपथविधीचा विषय अजितदादांनी मांडला. पहाटेच्या शपथविधीसाठी भाजपच्या प्रमुखांसोबत 5 बैठका झाल्याचा त्यांनी खुलासा केला. सगळं ठरल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मला याबाबत कुठेही भाष्य करू नका असं सांगण्यात आलं होतं आणि म्हणून आपण मीडियासमोर बोलत नव्हतो असं अजित पवार म्हणाले होते. मात्र पहाटेचा शपथविधी म्हणजे मी एकट्याने केलेली बंडखोरी होती असं मत गेल्या 3 ते 3.5 वर्षांमध्ये तयार करण्यात आल्याचं सांगत सातत्याने मला का विलन करण्यात येतं असं अजित पवार म्हणाले. हीच लाईन पुढे घेत अजित पवारांनी महत्वाचं विधान केलं. ते म्हणाले की कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे आमची, आणि या वाक्यामुळे शरद पवार फक्त मुलीला संधी देण्यासाठी अजित पवारांची संधी नाकारत होते हे चित्र अजितदादांनी स्पष्ट केलं. पण इतक्यावरच न थांबवता राजीनामा नाट्याचाही अजित पवारांनी समाचार घेतला. शरद पवारांनी आपण राजीनामा देतो, सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा असं सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे मला बोलायला लावलं होतं, मी त्यांनी सांगितलं तसंच बोललो. पण त्यानंतर यशवंतराव चव्हाण मध्ये घडलेल्या प्रकारावरून मला पुन्हा विलन करण्यात आल्याचं अजित पवारांनी सांगितलं. अर्थात अन्याय झाल्याची भाषा बोलून दाखवत अजित पवारांनी आपल्याकडे सहानुभूती खेचून घेण्याची खेळी केली. बहुत तकलीफ होती है जब आप योग्य हो और लोग आपकी योग्यता ना पहचाने अशा आशयाचीच ही खेळी होती. त्यामुळे झालं काय की अजित पवार काहीही चुकीचं करत नाहीयेत, त्यांना डावललं, त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना ठरवून बदनाम करण्यात येत होतं. ही वातावरण निर्मिती करत पवारांकडे असणारी सहानुभूती आपल्याकडे खेचून घेण्यात अजित पवार यशस्वी झाले. अजित पवारांनी खेळलेली तिसरी खेळी होती ती म्हणजे बडव्यांची. बंडानंतर होणारी बडव्यांची भाषा महाराष्ट्राला नवीन नाहीये. राज ठाकरे गेले, त्यांनी बडव्यांचे आरोप केले. एकनाथ शिंदे गेले, त्यांनी बडव्यांचे आरोप केले. हीच लाईन आता अजित पवारांनी घेतली. जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे 2 नेते या सर्व कारस्थानाला जबाबदार आहेत. ही लाईन अजितदादांनी घेतली. अजित पवारांच्या आरोपांमुळे काय होतंय तर शरद पवारांना विरोध नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना विरोध आहे ही लाईन लोकांपर्यंत पोहोचवता येणं अजित पवारांना शक्य होतंय. अजित पवारांच्या खेळीमुळे शरद पवारांना मानणारा वर्ग अजित पवार आपल्याकडे खेचून घेऊ शकतात. कोणत्याही बंडाला एक विलन हवा असतो. हा विलन शरद पवार नसतील तर ते जयंत पाटील किंवा मग जितेंद्र आव्हाड असतील याची पुरेपूर काळजी अजित पवारांनी घेतलेली दिसून येते. काठावर असणारे आमदार शरद पवार विलन ठरत असतील तर अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेणार नाही. आव्हाड आणि जयंत पाटील हे विलन असतील
तर मात्र हे काठावरचे आमदार अजितदादांसोबत येऊ शकतात. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांनी बेरजेचं राजकारण देखील साध्य केलंय. अजित पवारांच्या बडव्यांच्या भाषेमुळे दुसरी गोष्ट साध्य झालीये, ती म्हणजे राष्ट्रवादीवरती नैसर्गिक अधिकार हा अजित पवारांचाच होता हे मान्य करणं सोपं जातं. इथे जर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टार्गेट केलं असतं तर मात्र पक्षावरचा नैसर्गिक अधिकार सुप्रिया सुळेंकडे शिफ्ट झाला असता. हा अधिकार आपल्याकडे होता, तो या बडव्यांना मिळू द्यायचा नव्हता, हे अधोरेखित करत अजित पवारांनी नॅचरल क्लेम आपल्याकडे ठेवलाय. अजित पवारांनी खेळलेली चौथी खेळी म्हणजे आपण परमनंट असल्याचं दाखवून दिलंय. अजित पवारांच्या बंडाची तुलना एकनाथ शिंदेच्या बंडाबरोबर करण्यात येते. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं असलं तरी एकनाथ शिंदे हे तात्पुरती सोय असल्याचं बोललं जातंय. भाजप एकनाथ शिंदेचा वापर करून सोडून देईल अशी ही चर्चा कायम होत असते. अजित पवारांच्या बाबतीत देखील हीच गोष्ट बोलली गेली. अजित पवारांचा तात्पुरता वापर करून भाजप त्यांना सोडून देईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण अजित पवारांनी आपलं बंड एकनाथ शिंदेच्या बंडाहून वेगळं असल्याचं एक प्रकारे सांगितलंच आहे. हे स्पष्ट करताना भविष्याची लाईन अजित पवारांनी अधोरेखित केली. 2024ला आपल्याला 70हून अधिक जागा निवडून आणायच्या आहेत. रात्रीचा दिवस करून पक्ष वाढवायचा आहे. पायाला भिंगरी लावून फिरायचं आहे. ही अजित पवारांची विधानं महत्वाची ठरतात. अजित पवारांनी भाजप त्यांना मुख्यमंत्री करेल या गोष्टीला देखील ब्रेक दिलाय. सध्याच्या टेम्पररी राजकारणात मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, पण 2024 नंतर आपल्याला राज्याचं प्रमुख म्हणूनच काम करायचं अशा आवेशात त्यांनी मांडणी केली आहे. त्यामुळे झालंय काय तर लोक काठावर होते किंवा अजित पवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात टिकणार नाहीयेत अशा विचारात होते. ती लोक, ते पदाधिकारी आणि ते कार्यकर्ते देखील अजित पवारांच्या मागे उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण एकनाथ शिंदेप्रमाणे टेम्पररी सोय नसणार आहोत हे ठासून सांगितल्यामुळे अजित पवार अजूनही नव्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकतात. तर 25 वर्षांनी नवी पिढी राजकारणात येत असं सांगत एक प्रकारे आपल्या पक्षात इनकमिंग होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. अर्थात शिंदेच्या पलीकडे जाऊन आपण परमनंट आहोत हे सांगणं गरजेचं होतं आणि ही खेळी खेळल्यामुळे भविष्याचा विचार करणारी नेते मंडळी आणि काठावरचे पदाधिकारी देखील अजित पवारांकडे आकर्षित होताना दिसू शकतात आणि अजित पवारांच्या याच खेळीमुळे शरद पवार गटाला अजूनही खिंडार पडू शकतं. आता हे सगळं करत असताना अजित पवारांनी 5वी खेळी खेळली आहे, ती म्हणजे पक्षाची मूळ वोट बँक हलू दिलेली नाहीये. राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार हा मराठा आहे, पण मराठ्यांसोबतच दलित, अल्पसंख्याक, ओबीसी अशी वोट बँक राष्ट्रवादीची राहिलेली आहे. अजित पवार भाजपसोबत गेले आणि विशेषतः हिंदुत्ववादी उजव्या शक्तींसोबत गेले, ही गोष्ट अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मूळ वोट बँक हलवू शकते. सकाळी ठरलं आणि दुपारी शपथविधी झाला असं कितीही सांगितलं जात असलं तरी मंत्री कोण असणार याची जुळणी अजित पवारांनी पूर्वीच केली होती. त्याचाच उल्लेख अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये केलाय. मुस्लिम समाजाच्या मुश्रीफांना मंत्रीपद मिळालं. ओबीसी समाजाच्या 3 नेत्यांना म्हणजेच भुजबळ आणि धनंजय मुंडे आणि अदिती तटकरे यांना मंत्रीपद मिळालं. अदिती तटकरेंच्या स्वरूपात महिलांना मंत्रीपद मिळालंय. आदिवासी समाजाचा उल्लेख करत धर्मराव बाबा आत्राम, तर मागासवर्गीय समाजाचा उल्लेख करत संजय बनसोडेंना मंत्रीपद देण्यात आलंय असं अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलंय. अर्थात अजित पवारांची ही खेळी राष्ट्रवादीची मूळ वोट बँक अजूनही व्यापक करण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल तर आहेच, पण पक्षाचा मूळ मतदार भाजपमुळे दुरावू नये म्हणून खेळलेली खेळी देखील आहे. अजित पवारांच्या या खेळीमुळे अजित पवारांनी भाजप सोबत जाण्याने जे पॉकेट्स डॅमेज होऊ शकतात ते सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. थोडक्यात काय तर सकाळी बैठक बसली आणि दुपारी शपथविधी घेतला इतकं सोपं बंड अजित पवारांनी केलेलं नाहीये. पूर्वीच दिलेला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा, पूर्वीच निवडणूक आयोग दिलेलं पत्र, या गोष्टीतून अजित पवार लंबी रेस खेळताना दिसतायत. त्यामुळे अजित पवारांचं बंड शरद पवारांना जड जाणार असंच बोललं जात आहे. पण या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? अजितदादांचं बंड खरंच शरद पवारांना जड जाईल का? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.